कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा फोन उचला, फोन उचला। इथंच बोलवलं होतं ओंक्यानं, फोन का उचलत नाही आता काय माहित। आई अंबाबाईचा, आई अंबाबाईचा, आई अंबाबाईचा। अरे अंबाबाई, ओंक्या सुखरूप असू दे। फोन तरी उचलले का काय? बाबा तुम्ही ताईला का जाऊ दिलत? म्हणजे अहो म्हणजे तिला म्हणायचं ना की नको जाऊ। अगं एवढ्या अर्जंट फोन आला म्हणल्यावर मी कसं सांगणार तिला की नको जाऊस म्हणून? असेल ग काहीतरी इमर्जन्सी म्हणून बोलवलं असेल ना तिला। हो ना। आई बाबा तुम्ही दोघं एवढे शांत कसे काय राहू शकताय? तुम्हाला कळत नाहीये का की ताई ज्यांच्यावरती डिपेंडंट आहेत तेच ताईला मदतीसाठी बोलवतायत। हो ते काय करणार आहेत ताईसाठी? म्हणजे ताईनेच चारुहा सरांना बरं केलंय ना। ताईमुळेच ते स्वतःच्या पायावर उभे राहिलेत आणि आता प्रॉब्लेम झालाय तर तिलाच बोलवतायत। मला एक कळत नाहीये, जर त्यांचे प्रॉब्लेम ताई सॉल्व्ह करणार आहे तर मग ताईचे प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करणार? अगं आपण आहोत की। बाबा ती आपलं ऐकते तरी का? हा सगळं स्वतःच्या डोक्याने करते आणि मग नंतर रडत बसते। हेच आहे नेहमीच। इरा, अक्षरा काही लहान नाहीये आता, ती तिच्या आयुष्याचे निर्णय घेऊ शकते। तू नको ना प्रत्येक वेळी तिच्या आयुष्यामध्ये लक्ष घालूस ग। बाबा तुम्ही तरी समजवा ना ताईला। हा तुम्ही तिला फोन करा, तिला विचारा ती कुठे आहे, काय करते प्लीज। आता मगाशीच गेली आहे ती। अगं लगेच नको फोन करायला, ती घरी आली ना की विचारतो तिला मी। तू शांत राहा, नको काळजी करूस। शांत राहून कसं चालेल बाबा? ताईवर लक्ष ठेवलंच पाहिजे मला। ती काय काय करते ते सगळं कळलं पाहिजे मला।
हा ओंकार, सगळं सेट आहे का रे? हो सर, दोघे एकमेकांसमोर आले पण. काय सांगतोयस काय? हो. बरं आपण बोललो होतो तसं ते फुलांचं वगैरे सगळं केलंयस का मॅनेज? हो सर, सगळं प्लॅननुसारच झालंय. आज संध्याकाळी वहिनी घरी पण येतील. ओंकार, आपल्या साखर कारखान्यातली पोतभर साखर तुझ्या तोंडात पडू दे. बरं, मला आता काय चाललंय जरा सांगते ते. सर, दोघे एकमेकांना बघत उभे आहेत. अरे वा, आता त्यांना डिस्टर्ब नको करायला आपण. त्यांना एकमेकांशी पोटभर बोलू दे. होय. मला कळवत राहते ते काय काय होतंय. ओके सर. ओके ओंकार, ठेवू? आई अंबाबाई, त्या दोघांचं बोलणं होऊ दे आणि अक्षरा आजच घरी येऊ दे. तुम्ही इथे? तुम्ही इथं कसं काय? मी काम होतं म्हणून आले होते. तुम्ही? आम्ही ओंक्याचा मला फोन आला. ओंक्याचा ऍक्सिडेंट झाला. तो म्हणला मंदिरापाशी ये, इथं बसतो म्हणून मी निघालो, इथं आलो. तिथे येऊन त्याला फोन करतो तर फोन उचलना झालाय आणि तो दिसेना मी झालाय. मला कुठं तर शोधून शोधून वैतागलो. तेव्हा पण कसे आहेत ते? काय कसं तर मला फोनवर तर काय कळलं नाही काय कसं. आणि तुम्ही? काय ते? तुम्ही कसे आहात? मी कसं असणार? म्हणजे मी काय ठीक नाही आहे मास्तरांकडे. का? आता काय बोलणार? जे बोलायचे ते बोला. माझी काय होत्या गंमत माहिती आहे का? तुम्ही जेव्हा समोर नसताय नाही तेव्हा मी एवढी प्रॅक्टिस करतोय. तुम्ही समोर आल्यावर काय काय बोलायचं, काय सांगायचं तुम्हासनी. तर तुम्ही समोर दिसताय तर मला काय सुधारणच झालं बोलायला. काय सगळं प्रॅक्टिस केलेलं कुठे गेलं काय माहित. असं का? काय माहित असं का? पहिल्यापासूनची बोंबच आहे आमची अभ्यासात. माझं सोडा, तुम्ही कसे आहे? मी ठीक आहे, आनंदी आहे. आनंदी आहे. हे भारी आहे तुमचं. लगेच नॉर्मल होत आहे ते तुम्हाला. म्हणजे हे असं नॉर्मल राहायला एकदम पडदेशी नॉर्मल व्हायला जमतंय. चांगलं आहे. बटन आहे काय कुठं? असं बटन दाबले की लगेच नॉर्मल, बटन दाबले की इमोशनल, बटन दाबले की आनंदी. भारी आहे. आनंदी असणं आपल्या हातात असतं. काय झाले काय? कुठे काय? झालं पोटाला हात लावल्यासारखं. पोटात दुखतंय काय? नाही हो, दुखत नाहीये. मग काय? माझ्या पोटात रहस्य आहेत खूप. काय आहे? रहस्य. अस्तरीन बाई, जड जड शब्द फेका. विद्यार्थी दिसला की चालू शाळा घ्यायला. काय रहस्य? आणि तुमच्या रहस्याशी माझं काय घेणं देणं? असं नका रहस्य. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.